आज आपल्याला थेव्हनिन्स थेरम शिकायचे आहे. थेव्हनिन्ससाठी जे सर्किट वापरलं आपण ते ॲज युजल पूर्वीचंच जे आहे आपल्याला जे मेशला नोडलला आपण वापरलं तेच सर्किट वापरणार आहोत. दोन सोर्सेस आपण वापरतो आहे, VB1 0 to 60 वोल्ट, VB2 0 to 60 वोल्ट. R1 30 ओहमचा घ्यायचा आहे आपल्याला, R2 25 ओहमचा आहे आणि R3 15 ओहमचा घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला IR1 आणि IR2 मोजायची गरज नाही आहे, त्यामुळे आपण ते मीटर जोडत नाही आहे. फक्त आपल्याला IR3ची गरज आहे, त्यामुळे हा आपण ॲमीटर या ठिकाणी मध्ये जोडलेला आहे. आता ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा जेव्हा थेव्हनिन्स थेरम करणार आहोत तेव्हा VTH काढायचा असतो. आपल्याला माहिती आहे कसा काढतो VTH आपण, तर हा R3 आपण रिमूव्ह करतो आणि जी दोन टर्मिनल्स राहतील A आणि B त्याच्या अक्रॉस आपण काय मोजणार आहे, व्होल्टेज मोजणार आहे. कसं दिसेल ते या ठिकाणी आपण दाखवलं आहे. म्हणजे R1 R2 आहे तसेच, V1 V2 आहे तसेच, आणि हा फक्त R3 इथला काढून टाकला. त्याची जी टर्मिनल्स आहेत A आणि B त्याच्यामध्ये आपण काय लावणार आहोत, व्होल्ट मीटर लावणार आहोत आणि VTH मोजणार आहोत. नंतरची स्टेप काय असते आपली, नंतरची स्टेप असते आपली RTH मोजण्याची. आता RTH मोजताना काय करणार आपण, RTH मोजताना पुन्हा R1 R3 तसंच ठेवणार आहे, R2 R3 काढून टाकणार आहे. आणखीन एक गोष्ट करणार आहे आपण की हे V1 V2 सुद्धा आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. आपण काय म्हणतो, रिप्लेस्ड बाय देअर इंटरनल रेझिस्टन्सेस. आता ह्या दोघांचे इंटरनल रेझिस्टन्सेस 0 आहेत म्हणून हे दोन्ही काय केले आपण ह्या ठिकाणी शॉर्ट केले. आणि एक आपण मल्टीमीटर लावला A आणि B टर्मिनलमध्ये आणि रेझिस्टन्सवरती ठेवून रेंज आपली आपण काय मोजणार, इथं RTH मोजणार. ते रिडिंग आपण इथं घेणार. त्यामुळं आपण VTH मोजलं, RTH मोजलं आणि पहिलं R3 मोजलेलं आपण, बरोबर. आता हा जो तुमचा R3 आलेला आहे, मोजलेला आहे आपण, तो कसा असला पाहिजे, VTH डिवायडेड बाय RTH प्लस R3. हा जो IR3 आहे ह्यातनं जाणारा करंट तो कसा असला पाहिजे, VTH डिवायडेड बाय RTH प्लस हा तुमचा लोड रेझिस्टन्स म्हणजे R3. असं हे तुमचं या ठिकाणी तर बरोबर आलं तर आपलं रिडिंग घेतलेलं बरोबर आहे असं आपण समजायला हरकत नाही. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, याचं कनेक्शन बघूया जे परवासारखंच आहे. पुन्हा एकदा सांगतो, पॉझिटिव्हकडून R1 कडनं दोन टोकं, एक R3ला गेलं एक R2ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर R3चं जे टोक आहे ते आपण ॲमीटरला जोडलेलं आहे, ते R3 टू ॲमीटर, आणि ॲमीटरकडनं दोन्ही निगेटिव्हला, V2च्या पण निगेटिव्हला आणि V1च्या पण निगेटिव्हला आपण जोडलेलं आहे. आता जर रिडिंग बघितली तर मेशप्रमाणे आपल्याला हे 0.36 हा I1 दिसतो, IR1 हा 0.21 हा IR2 आहे. या दोघांची बेरीज म्हणजे हा IR3 दिसला पाहिजे. हा आहे 2 अँपिअरच्या रेंजवरती, म्हणजे वरचं रिडिंग आपल्याला घ्यायला लागेल. आता वरचं रिडिंग किती येतं, इथे 0.4 आहे, 0.5 आहे, 0.52 4 5 6 5 8 0.58 हा काय आला आपला इथे IR3 आलेला आहे. त्यामुळं IR3चं रिडिंग आपण घेणार आहोत 0.58. त्यामुळं हे बघा ऑब्झर्वेशनमध्ये मी लिहितो 0.58. हे काय झालं तुमचा, हा झाला IR3 झाला. आता आपल्याला काय काय मोजायचं आहे, VTH मोजायचं आहे आणि RTH मोजायचं आहे. आता सुरुवातीला आपण काय करूया, VTH मोजूया आणि RTH मोजतानाच आपण RN पण म्हणजे नॉर्टन्स थेरमसुद्धा आपण जो एक्सपेंड करणार आहोत तो इक्वल असतो हे आपल्याला त्यावेळेला दाखवायचं आहे. त्यामुळे आपण RTH त्या पद्धतीने मोजूया. आता VTH करताना काय करायचं आहे, आपण बघितलं की R3 काढून टाकायचं आहे. जर आपण फिगर बघितली तर काय म्हणलं आपण, हा जो R3 आहे तो R3 काढून टाकला. मग R3 कोण आहे आपला इथं, हा R3 आहे, हा R1 आहे तुमचा, हा R2 आहे, हा R3 आहे. हा काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, मल्टीमीटरनी मेजर करणार आहोत. आता ह्या मल्टीमीटरने आपल्याला काय करायचं आहे बघा, हे मल्टीमीटर बरोबर हे ऑन केलं आपण आणि ऑन केल्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे DC वर ठेवलेलं आहे. इथं व्होल्टेजची रेंज आहे, सध्या मी 20 वर ठेवलेलं आहे, बरोबर. आणि कुठं मोजायचा आहे तो, हा पॉईंट म्हणजे इथं R1ला जिथं दोन टर्मिनल काढली तो पॉईंट, आणि हा खालचा पॉईंट जिथं आपण हा मीटर लावलेला आहे. त्यामुळं मी हे मीटरचं एक टोक काढलेलं आहे R3चं तिथं, आणि इथं असं हे व्होल्टेज मी मोजतोय. मीटरमध्ये जर रिडिंग बघितलं आपण
मल्टीमीटरमध्ये, तर किती येतं बघा मल्टीमीटरमध्ये 19.69 किंवा 68, 19.68, राईट. सो 19.68 हे काय झालं आपलं VTH आलं, 19.68. आता पुढची स्टेप काय आपली, पुढची स्टेप आपली आहे RTH काढायची. आता RTH काढताना काय करायला सांगितलं आपण, RTH काढताना सांगितलं आपण हे दोन्ही सोर्सेस काय करायचे, रिप्लेस करायचे. कशाने, बाय देअर इंटरनल, म्हणजे शॉर्ट करून टाकायचे थोडक्यात. तर आपण हे दोन्ही आता काय करूया, शॉर्ट करूया. हा व्होल्टेज सोर्स मी काय केला, शॉर्ट केला इकडं पॉझिटिव्हला. नंतर हा पहिला V1 जो आहे तो पण शॉर्ट केला. दोन्ही शॉर्ट केले. आणि हा जो मल्टीमीटर आहे त्या मल्टीमीटरची रेंज आपण ठेवूया ऑन केला आपण. आणि परत मगासारखंच इथे आणि इथे. हां, आता हे मल्टीमीटरवर रेझिस्टन्स मोजताना पहिल्यांदा मी काय करतो, हे दोन्ही टोकं शॉर्ट करतो आहे.